विद्यार्थी मित्र हो, नमस्ते. आज आपण इयत्ता 12वी सायकोलॉजी या विषयामधील टॉपिक क्रमांक 4 कॉग्निटिव्ह प्रोसेस किंवा ज्याला आपण बोधात्मक प्रक्रिया असं म्हणतोय, या टॉपिकचा आज आपण अभ्यास करतोय. या टॉपिकमधील जो घटक आज आपण घेणार आहे तो आहे संवेदन किंवा ज्याला आपण परसेप्शन असं म्हणतो. विद्यार्थी मित्र हो, यापूर्वी आपण अवधान आणि अवधानावरती परिणाम करणारे जे घटक आहेत, वस्तुनिष्ठ घटक आणि व्यक्तिनिष्ठ घटक, या घटकाविषयी आपण गेल्या लेक्चरमध्ये चर्चा केलेली आहे. या टॉपिकच्या सुरुवातीला मी अवधान ही प्रक्रिया कशी चालते याविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे. आज आपण संवेदन ही प्रक्रिया कशी चालते हे समजून घेणार आहोत. संवेदन ही प्रक्रिया समजण्यासाठी आपल्याला वेदन म्हणजे काय हे अगोदर जाणून घ्यावं लागेल. वेदन कशास म्हटलं जातं? वेदन, अवधान व संवेदन विद्यार्थी मित्र हो, आपण अवधान ही प्रक्रिया समजून घेत असताना अशा पद्धतीने मी तुम्हाला स्वरूप सांगितलेलं होतं की सुरुवातीला एखाद्या उद्दीपकाचं आपल्याला सेन्सेशन होतं, वेदन होतं, जाणीव होते, आणि या जाणीवेकडे जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा आपल्याला त्या उद्दीपकाचा अर्थ लक्षात येतो. तर हीच प्रक्रिया आज आपण या संवेदनासंदर्भात समजून घेणार आहे. आपल्या अवतीभोवती असंख्य उद्दीपक असतात आणि हे उद्दीपक सतत आपल्यावरती परिणाम करत असतात, पण म्हणून काही आपण सर्वच उद्दीपकाकडे लक्ष देऊ शकत नाही आहे. जो उद्दीपक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे, अशाच उद्दीपकाकडे आपण लक्ष देत असतो. उदाहरणार्थ, आपण अभ्यासाला बसल्यानंतर आपल्या अवतीभोवती अनेक खूप सारे डिस्टर्बन्स आपल्यावरती परिणाम करत असतात, म्हणून काही आपण सगळ्याच उद्दीपकाकडे लक्ष देत नाही आहे. आपण फक्त आपल्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे म्हणून आपण त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करतो. म्हणजे अवधान ही सिलेक्टिव्ह प्रोसेस आहे, निवडक प्रक्रिया आहे, याविषयी आपण माहिती मिळवलेली. तर इथे अशा पद्धतीनं अनेक सारे उद्दीपक आपल्या अवतीभोवती परिणाम करत असतात आणि या उद्दीपकाची आपल्याला फक्त जाणीव असते, सेन्सेशन्स मिळतात आपल्याला. फक्त वेदन म्हणजे जाणीव आहे. वेदन म्हणजे वेदना नव्हे, पेन नव्हे, सेन्सेशन्स ज्याला आपण म्हणतो. वेदन म्हणजे जाणीव. सुरुवातीला आपल्याला एखाद्या उद्दीपकाची जाणीव होते आणि जाणीवेनंतर आपण त्या उद्दीपकाकडे लक्ष देतो, अटेन्शन देतो, कॉन्सन्ट्रेशन देतो आणि त्या जाणीवेला अर्थ प्राप्त होतो. या संदर्भामध्ये गेल्या लेक्चरमध्ये मी एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं होतं. समजा ज्या विद्यार्थ्यांनी फुलाचं मी फ्लॉवरचं उदाहरण दिलेलं होतं, आज थोडंसं वेगळं उदाहरण मी तुम्हाला सांगतो आहे. एखाद्या व्यक्तीनं आजपर्यंत कधीही ब्लड डोनेट केलेलं नसेल तर ब्लड डोनेशनबद्दलचा त्याचा जो अनुभव आहे तो अनुभव हा नकारात्मक असतो. म्हणजे त्याची त्याबद्दलची अभिवृत्ती ही निगेटिव्ह असते. त्याला असं वाटतं की ब्लड डोनेट केल्यानंतर आपल्याला विकनेस येईल का, चक्कर येईल का वगैरे, अशा पद्धतीचे गैरसमज त्याच्या मनामध्ये असतात. म्हणजे ब्लड डोनेशनबद्दलचा एक्सपिरियन्स अजून त्याने घेतलेला नाही आहे. केवळ IQ माहितीच्या आधारे त्याने ब्लड डोनेशनबद्दल हे तयार केलेलं मत असतं. ब्लड डोनेशन हे त्याचं वेदन झालं, सेन्सेशन झालं, फक्त जाणीव झाली त्याला त्या घटकासंदर्भामध्ये. जेव्हा तो प्रत्यक्ष ब्लड डोनेट करणार आहे तेव्हा त्याच्या लक्षात येणार आहे की अरे, ब्लड डोनेशन केल्यामुळे काहीच मला त्रास जाणवत नाही आहे, तेव्हा त्याचं संवेदन कंप्लीट झालं. म्हणजे एखाद्या वस्तूचा, घटनेचा जेव्हा आपण प्रत्यक्ष उपयोग करतो किंवा त्याविषयीची माहिती जाणून घेतो, त्याचा अर्थ आपल्या लक्षात येतो, तेव्हा ती संवेदन असतं. इथे प्रत्येक व्यक्तीला जे वेगवेगळ्या प्रकारचं वेदन होत असतं, त्या वेदनेला वेगवेगळ्या पद्धतीचा अर्थ लावण्याचा प्रत्येक व्यक्ती वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतो. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं जसं संवेदन होईल तसंच सर्वांना होईल असं नाही आहे. प्रत्येक व्यक्ती ज्याप्रमाणे त्या वेदनाचा, सेन्सेशनचा अनुभव घेणार आहे त्या पद्धतीने त्याचे अर्थ लावणार आहे. तर विद्यार्थी मित्र हो, इथे वेदन पहिल्यांदा होतं आपल्याला. जसं आपल्याला माहिती आहे की कानाकडून येणारे वेगवेगळ्या प्रकारचे, कानावरती येणारे वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी असतील, साऊंड्स असतील, स्मेल असतील, गंध असतील, त्याचबरोबर टेस्ट किंवा रुची असेल. जी आपली पंचज्ञानेंद्रिय आहेत, कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा, तर या हे 5 सेन्सर्स आहेत आपले. इकडून जगामध्ये जेवढं काही नॉलेज आहे, ज्ञान आहे, हे आपल्याला या 5 सेन्सरच्या माध्यमातून मिळत असतं. आपल्याला कानाद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या ध्वनींचा अर्थ लावता येतो, त्याचबरोबर डोळ्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे विजन आपण पाहतो, दृश्य पाहतो, त्याचबरोबर नाकाद्वारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे काही सृष्टीमध्ये गंध आहेत, स्मेल्स आहेत, फ्रॅग्रन्स आहेत, तर त्याची आपल्याला जाणीव होत असते. त्वचेद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सेशन्स, आपल्याला गरम, थंड या गोष्टीची आपल्याला जाणीव होत असते. तर अशा पद्धतीने जिभेद्वारे रुची किंवा टेस्ट, वेगवेगळ्या पदार्थांची आंबट, खारट, तिखट, तुपट वगैरे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या चवी असतात, टेस्ट असतात, हे आपल्याला समजत असतात. म्हणजे हे जे आपल्याकडे आपल्या
आपल्यासाठी असणारे हे जे 5 सेन्सेस आहेत, ज्याला आपण पंचज्ञानेंद्रिय असं म्हणतो आहे, तर हे पंचज्ञानेंद्रियाकडून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती येत असते आणि त्या माहितीला आपण जो अर्थ देत असतो तर त्याला संवेदन असं म्हटलं जातं. तर संवेदनाबद्दल ते मी सांगितलं की प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा आहे. एखाद्या व्यक्तीला ब्लड डोनेट करणं याबद्दलचा त्याचा निगेटिव्ह अप्रोच असू शकतो, ब्लड डोनेशनबद्दल त्याला भीती वाटते, पण ज्या व्यक्तीने प्रत्यक्ष ब्लड डोनेट केलेलं आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही, उलट त्याच्यामध्ये अशी भावना आहे की माझ्या रक्ताच्या काही थेंबामुळे एखाद्याचे जर प्राण वाचणार असतील तर ती गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं त्याबद्दलची पॉझिटिव्ह अभिवृत्ती जर त्याने तयार केलेली असेल तर त्याचं संवेदन हे पॉझिटिव्ह झालं, सकारात्मक झालं. पण काही व्यक्ती मात्र नकारात्मक संवेदन निर्माण करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर हे झालं संवेदनासंदर्भामध्ये. आपण संवेदनाच्या ज्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत तर त्या डेफिनेशन्स आता या ठिकाणी समजून घेणार आहे. संवेदनाची साधी सोपी व्याख्या अशी आहे की वेदनेला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्या संवेदन असं म्हटलं. आता वेदना म्हणजे मगाशी मी सांगितलं की तुम्हाला एखादी जखम झाल्यानंतर होणाऱ्या पेन त्याचा इथे संदर्भ नाही आहे. इथे सेन्सेशन्स किंवा ज्याला आपण वेदन असं म्हणतो आहे, वेदन म्हणजे एखादी माहिती आपल्यापर्यंत फक्त येते आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला एखादा चांगला स्मेल आलेला आहे, नाकाद्वारे स्मेलची जाणीव झालेली आहे, पण तुम्हाला अजून समजलेलं नाही आहे की हा स्मेल कशाचा आहे, एखाद्या अगरबत्तीचा आहे की एखाद्या फ्लॉवरचा आहे का एखादं सेंट आहे. तर याच्याबद्दलचा तुम्हाला अजून काहीच एक्सपिरियन्स नाही आहे. म्हणजे ते तुमच्यासाठी सेन्सेशन झालं, वेदन झालं, फक्त जाणीव झाली. जेव्हा तुम्ही त्या उद्दीपकाकडे लक्ष देणार आहात आणि मग तुमच्या हे लक्षात येणार आहे किंवा त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळाली तर तेव्हा इथे संवेदन ही प्रक्रिया पूर्ण होत असते. म्हणजे एखाद्या उद्दीपकाला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा ते संवेदन असतं. उदाहरणार्थ मी आता सांगितलं की एखादा फ्रॅग्रन्स तुम्हाला आला आहे, तो अतिशय सुंदर आहे, परंतु तो कशाचा आहे हे तुम्हाला समजलेलं नाही आहे. एखाद्या अगरबत्तीचा असेल किंवा एखाद्या परफ्यूमचा असेल किंवा इतर फ्लॉवरचं असेल. जेव्हा तुम्हाला तुमच्यासमोर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील, कथन केल्या जातील, त्यावेळी तुमचं तिथे संवेदन पूर्ण होणार आहे. म्हणजे जाणीवेला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्या संवेदन असं म्हटलं जातं. एखादी अननोन गोष्ट आहे, एखादी माहिती नसणारी गोष्ट आहे तर त्याचं फक्त आपल्याला वेदन होतं, पण जेव्हा त्या वस्तूचा गोष्टीचा आपल्याला संदर्भ मिळतो, त्याबद्दलची माहिती आपल्याला मिळते, त्यावेळी तिथे संवेदन पूर्ण होतं. म्हणजे वेदन ही सुरुवातीची प्रक्रिया आहे, अवधान ही या संवेदन आणि वेदन या दोघांच्यामध्ये चालणारी प्रक्रिया आहे आणि संवेदन ही जी प्रक्रिया ती शेवटची आहे. एखाद्या गोष्टीचं, एखाद्या वस्तूचं, घटनेचं, प्रसंगाचं आपल्याला संवेदन होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर संवेदनाची दुसरी जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन उर्वर्थ आणि टिंचनेर या संशोधकांनी दिलेले आहे. हे संशोधक असं म्हणत आहेत की संवेदन म्हणजे काय, तर सांकेतिक खुणांच्या अर्थाचे आकलन होणे म्हणजे संवेदन होय. आता सांकेतिक खुणांच्या अर्थाचं आकलन म्हणजे काय, कसं असतं हे संवेदन, हे आपण एका उदाहरणाच्या साहाय्याने समजून घेऊया. तुम्ही रस्त्याने चाललेला आहात किंवा एखादा छोटा मुलगा रस्त्याने चाललेला आहे आणि रस्त्याने चालल्यानंतर रस्त्याच्या बाजूला साईडला कुठेतरी काही दिशादर्शक फलक लावलेले असतात. ते सांकेतिक स्वरूपामध्ये असतात. उदाहरणार्थ डायव्हर्जन आहे, वळण रस्ता असेल किंवा पुढे समोर घाट आहे किंवा स्पीड ब्रेकर आहे. तर जेव्हा तू त्या बोर्डवरती, त्या प्लेटवरती पाहतो या सांकेतिक खुणा, किंवा आपल्याला माहिती असेल की RTO कार्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सांकेतिक रहदारीच्या नियमाविषयीच्या सांकेतिक खुणा असतात. या सांकेतिक खुणांचा आपण फलक जर पाहिला तर नवीन व्यक्तीला कळणार नाही की या सांकेतिक खुणा कशा स्वरूपाच्या आहेत, काय त्याचा रेफरन्स आहे, काय अर्थ आहे हे माहिती नाही आहे. परंतु जेव्हा आपण त्या व्यक्तीला हे समजून देणार आहे की हे सिम्बॉल कशाचं आहे, म्हणजे त्या खुणांचा अर्थ प्रत्यक्षात जेव्हा त्या समजेल तेव्हा त्याचं तिथं संवेदन कंप्लीट झालेलं असेल. जसं मी आता सांगितलं की एखाद्या लहान मुलानं किंवा एखाद्या व्यक्तीनं जर या रहदारीच्या खुणा त्याला काहीच माहिती नसतील, हे सिम्बॉल्स काहीच माहीत नसतील, वळण रस्ता आहे किंवा एकेरी वाहतूक आहे, वन वे आहे, अशा पद्धतीचे वेगवेगळे सिम्बॉल्स तिथं प्लेटवरती लावलेले असतात रोडच्या कडेला. किंवा स्पीड ब्रेकर आहे, ID स्पीड ब्रेकर, पुढे गतिरोधक आहे, या पद्धतीचे, किंवा वाहनं स्लो चालवा किंवा हॉर्न वाजवू नका. तर अशा पद्धतीच्या ज्या काही सांकेतिक खुणा असतात, तर या सांकेतिक खुणांचा अर्थ जेव्हा पहिल्यांदा व्यक्ती एक्सपिरियन्स घेणार आहे त्यावेळी त्याला ते समजलेलं नसतं, पण जेव्हा त्याला त्याचा अर्थ समजणार आहे तेव्हा संवेदन ही प्रक्रिया कंप्लीट झालेली असते. म्हणून इथं असं म्हटलेलं आहे वुडवर्थ आणि टिंचनर यांच्या डेफिनेशनमध्ये की सांकेतिक खुणांच्या अर्थाचं आकलन होणे म्हणजे संवेदन होय. जसं इथे
रस्त्यावरती एखाद्या छोट्या लहान मुलाला आपण घेऊन गेलो आहे आणि तिकडे त्याला त्याचा सिग्नलचा अर्थ माहिती नाही, फक्त लाल दिवा लागतोय, हिरवा दिवा लागतोय किंवा इकडे जे चालत जाणारे लोक आहेत तर त्यांच्यासाठीचा सिग्नल आहे, पादचाऱ्यांसाठी सिग्नल आहे, तर याची काहीच जाणीव नसते त्याला सुरुवातीला जेव्हा त्याने पाहिलेले असेल तेव्हा, हे उद्दीपक पाहिल्यानंतर. पण जेव्हा आपण त्याला सांगतो की हे रेड जो सिग्नल आहे तो रहदारी किंवा ट्रॅफिक थांबवण्याचा आहे किंवा ग्रीन सिग्नल जो आहे तो आपली वाहने पुढे घेऊन जाण्याचा आहे, पुन्हा जेव्हा जेव्हा तो मुलगा आपल्या वडिलांबरोबर आपल्या कुटुंबातील व्यक्तींबरोबर जेव्हा त्या रस्त्याने जाईल तेव्हा त्याचं ते संवेदन या सिम्बॉलबद्दल झालेलं असतं, त्याला त्या सिग्नलचा अर्थ या ठिकाणी व्यवस्थित लक्षात आलेला असतो आणि आता तो त्याकडे अर्थपूर्ण नजरेने त्याकडे पाहतो, कारण तिथे त्याचं संवेदन कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं सांकेतिक खुणांच्या अर्थाचे आकलन होणे म्हणजे संवेदन होय. त्यानंतर इथे आपण संवेदनाच्या व्याख्या आणि संवेदनाचा अर्थ पाहिल्यानंतर संवेदनाशी संबंधित काही तथ्य आहेत किंवा ज्याला आपण इथे काही संवेदनाशी संबंधित घटक आहेत तर ते घटक या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. यामध्ये पहिला जो घटक आहे तो आहे समग्रतेकडून अंशिकतेकडे. एखाद्या उद्दीपकाकडे आपण जेव्हा लक्ष देत असतो तेव्हा ते समग्रपणे पाहतो आहे का अंशिकतेतून पाहतो आहे याच्यावरती त्या संवेदनाबद्दलचा अनुभव आपला अवलंबून आहे. आता उदाहरणार्थ इथे एक आकृती मी काढलेली आहे, तर त्या आकृतीकडे जर आपण पाहिलं तर इथे इंग्रजी कॅपिटल अक्षरं मी लिहिलेली आहेत LH आणि इथे जे अक्षर आहे तर हे जे अक्षर आहे या अक्षराला जर तुम्हाला B असं या अक्षराकडे पाहिल्यानंतर वाटत असेल तर हे झालं समग्रतेकडून अंशिकतेकडे जाणं, समग्रतेकडून अंशिकतेकडे जाणं, अखंडतेकडून खंडिततेकडे जाणं. इथे जर हे दोन्ही शब्द मी अखंडितपणे लिहिलेले असतील आणि हा जर शब्द आहे, काही वेळा आपल्याला हा 13 वाटतो 13 वाटतो तर काही वेळा हा B वाटतो, पण जर तुम्हाला B असं वाटत असेल तर हा अनुभव काय झाला, समग्रतेकडून अंशिकतेकडे जाणं झालं. त्यानंतर दुसरं इथं एक्झाम्पल मी घेतलेलं आहे ते आहे अंशिकतेकडून समग्रतेकडे जाण्याचं. आता इथं जे पहिलं उदाहरण घेतलेलं आहे आपण, तर या उदाहरणामध्ये समग्रतेकडून अंशिकतेकडे जात असताना व्यक्ती काय करतो की आपल्याला आत्तापर्यंत आलेले ज्ञानेंद्रियांना आलेले जे अनुभव आहेत, पूर्वानुभव आहेत, या पूर्वानुभवाचा ते विचार करतात आणि त्याद्वारे त्या घटनेचा अर्थ लावत असतात. इथे जर 13 हा जो अनुभव आहे तो अनुभव त्या अनुभवापेक्षा इथे B हे लेटर्स जे आहे तर हे लेटर्स त्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं त्याचा अनुभव त्यांना येतो आहे, म्हणून त्यांनी इथे या अक्षरामध्ये LHB असं सांगितलेलं आहे. कारण त्यांनी इथे अगोदरचे जे 2 लेटर्स आहेत हे इंग्रजी लेटर्स आहेत, फर्स्ट लेटर्स कॅपिटल लेटर्स आहेत, त्यामुळे हे B आहे अशा पद्धतीने त्यांनी कथन केलेलं आहे. हा अनुभव काय झाला, समग्रतेकडून अंशिकतेकडे, कारण इथे पूर्वानुभवाचा विचार केला जातो. त्यानंतर दुसरा जो आहे अंशिकतेकडून समग्रतेकडे जाण्याचं तथ्य जे आहे संवेदनासंबंधीचं, तर यामध्ये इथे एक आपण स्टार काढलेला आहे, त्याच्यानंतर इथे ॲरो आहे आणि इथं तिसरं जे लेटर आहे ते मात्र इथे जर आपल्याला आता B वाटण्याऐवजी 13 असं वाटत असेल तर त्याला आपण अंशिकतेकडून समग्रतेकडे जाणं असं म्हणतो. अंशिकता म्हणजे काय, तर इथे खंडिततेकडून अखंडतेकडे जाणं आहे. तर इथे काही लोकांना जर इथे 13 हा जो अंक आहे हा जरी मी तुटक लिहिलेला असला तरी सुद्धा त्यांना तो अखंड वाटतोय, समग्र वाटतो आहे आणि त्याला ते 13 असा अंक संबोधता आहेत. म्हणजे इथे जरी इथे B अशा पद्धतीचं जरी आपल्याला वाटत असेल तरी इथे ॲक्च्युली 13 हा जो अंक आहे तो त्यांना तिथे प्रतीत होतो आहे. त्याला त्यांनी अंशिकतेकडून समग्रतेकडे जाणं असं म्हटलेलं आहे. अंशिकता आणि समग्रता, जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला की अंशिकता ही खंडित स्वरूपाची श्रेणी आहे, समग्र ही अखंडित स्वरूपाची श्रेणी आहे. तर त्याचं त्यांना या ठिकाणी ज्ञान होताना आपल्याला दिसतं. इथे पहिल्या उदाहरणामध्ये समग्रतेकडून अंशिकतेकडे जाणं आहे, म्हणजेच काय, अखंडतेकडून खंडिततेकडे जाणं आहे आणि इथे दुसऱ्या याच्यामध्ये खंडिततेकडून अखंडतेकडे जाणं आहे. तर या पद्धतीची 2 उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. तर अशा पद्धतीनं संवेदनाशी संबंधित जी तथ्य आहेत तर या तथ्यांचा आपण या ठिकाणी अनुभव घेतलेला आहे. तर या पुढचा जो घटक आहे तो घटक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहतो आहे, ज्यामध्ये आपण संवेदन संघटनाची तत्त्व घेणार आहे. मॅक्स वर्धायमर या संशोधकांनी दिलेली जी तत्त्व आहेत संघटन तत्त्व, त्याचा आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहे. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.